अरे आटापना पायांच्या वर नटते. तुझ्या रूपाचं चांदणं पडलंय न मला भिजू द्या. माझं काळीज लागलंय नाचून गाणं वाजू द्या. माझं काळीज लागलंय नाचून गाणं वाजू द्या. गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या. गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या. नमस्कार, माझं नाव वैष्णवी ढोरे. मी येत्या 22 तारखेला सर्वत्र महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या ख्वाडा या चित्रपटाची अभिनेत्री. आज मी तुमच्याशी भरघोस गप्पा मारणार आहे. मुळातच मी सुरुवात करीन मी आणि ख्वाडा या एकसंमिश्र झालेल्या सिनेमाबद्दल. तर ख्वाडा आणि मी एकत्र आलो तेच मुळी अभिनयामुळे. मी लहानपणापासून अभिनय करायचं, मला कळत ज्या वयात म्हणतो आपण त्या वयातच मला अभिनयाचे धडे माझे सुरू होण्यास प्रारंभ झाला. मी सगळ्यात पहिल्यांदा तर शॉर्ट फिल्म्स केल्या. आफ्टर दॅट मी 10 वर्ष थिएटर केलं आणि नंतर ख्वाडा. पुण्यात मी प्रॉपर पुणेकर आणि पुण्यात सुदर्शनला ऑडिशन्स होत्या ख्वाडा या चित्रपटासाठी. आणि जसं मी सांगितलं की मी पुण्याची आहे, तर पुण्यात ऑडिशन्स होत्या आणि मी पुण्याची असल्यामुळे मी शहरात वाढलेली आणि जी स्क्रिप्ट होती ती होती ग्रामीण भाषेतली. त्यामुळे खूप अवघड गेलं की आता मी कसं करू, कारण साधी ग्रामीण पण नव्हती. ही सुंदर निसर्गाच्या सानिध्यात असणाऱ्या एका खूप सुंदर धनगरांच्या जमावातल्या भाषेची स्क्रिप्ट होती, धनगरी भाषेची. त्यामुळे खूप साऱ्या गोष्टी होते. न्हावरा, बापरे, आय डोंट रिमेंबर ॲट दिस मुमेंट. पण इतके डेंजर वर्ड्स होते जे मला आजता काळात माहीत नव्हते. असेही वर्ड्स होते. मग मी म्हटलं आता मी कसं काय करणार, कसं मी बोलणार. पण समहाऊ मी ते म्हटलं. आफ्टर दॅट मला डिरेक्टर म्हणाला की तुला शेळ्या मेंढरांना आरोळी देता येत आहे का. आता माझा संबंध फक्त कुत्र्या मांजरांना आरोळी देण्यापर्यंत असेल कदाचित, तर मेंढरांना आरोळी कशी देतात. मग त्यांनी मला सांगितलं या ही अशी आरोळी दे. मग मी ती आरोळी दिली. आफ्टर दॅट ते मला म्हणाले की तुला घोडेस्वारी शिकायला लागेल. आता आपण भरपूर सिनेमांमध्ये बघितलं आहे की घोडेस्वारी करते, पण एक मुलगी घोडेस्वारी करते असं चित्र तरी मराठी सिनेमांमध्ये फार दुर्मिळच म्हणता येईल. तर मला आवडलं, कारण मला लहानपणापासून प्राण्यांची जाम आवड. तर मी म्हटलं ठीक आहे मी करीन घोडेस्वारी. मग मी पुण्यात निंबाळकर हॉर्स रायडिंग म्हणून आहे, तिथे घोडेस्वारी शिकले. आणि मग घोडेस्वारी शिकल्यानंतर मग मी शूटला गेले. पण ही घोडेस्वारी आणि ही घोडेस्वारीचा ट्रिमेंडस फरक. कारण मी जी घोडेस्वारी शिकले ती प्रॉपर सेफ्टी प्रिकॉशन्स, छान खोगीर, लगाम. आणि ती जी घोडेस्वारी होती जी मी सिनेमात केली आहे त्याच्यात काहीही सेफ्टी नव्हती. फक्त घोड्यावर एक पांघरुण अंतरून त्याच्यावर बसून ओठोळी बांधलेली असते, दोरा, अक्षरशः तो धरून घोडेस्वारी करायची. तर इतकं डेंजर सगळं होतं. त्या घोड्यावर मी भरपूरदा पडले सुद्धा. एकदा तर थेट मी बाबळी म्हणजे काट्याच्या झुडपात पडले. सबंध अंगात काटे घुसले होते. लहानपणी आरशासमोर मी उभं राहून म्हणायचे की मला हिरोईन व्हायचं आहे. पण नंतर कळलं की हिरोईन होणं इतकं सोपं नसतं जितकं वाटतं. तर असा सगळा माझा ख्वाडाचा प्रवास हळूहळू उलगडत गेला. जाम मजा आली, खूप शिकायला मिळालं. कारण शशांक सरांसारखे मोठे कलाकार होते आमच्यासोबत. खूप शिकलो आम्ही त्या प्रोसेस ड्युरिंग. त्यानंतर भाऊ सर म्हणजे दिग्दर्शक, त्यांनी आमच्याकडून आमची भूमिका इतकी सुंदर वठवून घेतली की तुम्हाला बघता क्षणी कळेलच ते की आम्ही वाटणार सुद्धा नाही मे बी त्या भूमिकेत. समोरच झालो आम्ही इतके. त्यामुळे आम्हाला ती भूमिका आम्ही ती जगलो. आम्ही ती प्रेझेंट नाही केली, आम्ही ती जगलो. त्यामुळे खूप छान, खूप मस्त अनुभव होता. आणि ख्वाडा हा सिनेमाच मुळी खूप ख्वाडे म्हणजे खूप ऑब्स्ट्रॅकल झेलत तयार झाला आहे. ओन्ली मराठीच्या प्रेक्षकांना हेच सांगीन की तुम्ही हा सिनेमा नक्की बघायचा आहे. कारण आपल्या मराठी मातीतला रांगडा, सुंदर, तुमचं मनोरंजन करणारा, म्हणजे मला खात्री आहे की तुम्ही जेव्हा थिएटरमध्ये जाल तेव्हा तुम्ही पोटभर खळखळून हसल्याशिवाय आणि बाहेर पडताना टिपूसभर थेंब तुमच्या डोळ्यात असल्याशिवाय तुम्ही कधीच बाहेर जाणार नाही, इतकं आश्वासन मी तुम्हाला देऊ शकते. तर इतका छान सिनेमा 22 तारखेला दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर तुम्हाला भेटायला येतोय. अक्षरशः 100% कॅरेट सोन्याचा हा सिनेमा आहे. त्यामुळे तुम्हाला तो नक्कीच आवडेल असं मला वाटतं. धन्यवाद. ओन्ली मराठीच्या प्रेक्षकांना मी हेच सांगीन की ओन्ली मराठीसारखा सुंदर चॅनल तुमच्या भेटीला आला आहे. तुम्ही त्याला छान एक्सेप्ट करा, त्याला खूप प्रेम द्या जसं की तुम्ही ख्वाडाला देणार आहात. त्या सगळ्या प्रेक्षकांना
नवरात्रीचा खूप खूप शुभेच्छा. ही नवरात्र तुमच्या आयुष्यात खूप सारी रंगांची उधळण करत आणो आणि स्त्री शक्तीचा जागर करीत जा. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव वैष्णवी विठ्ठल ढोरे आणि तुम्ही पाहतात ओनली मी.